गुरुजी मोबाईल देता मोबाईल हवेत 3 वेळा फायर करून बंदुकीची सलामी दिली जाते. अखेरची मानवंदना
शांततेत आपण उभं राहावं, सगळ्यांना नम्र विनंती. ही अखेरची मानवंदना, आपल्या लाडक्या नेत्याला अखेरची सलामी आपण सर्वांनी दिलेली आहे. जिथे आहात तिथे जागेवरूनच आपण अंत्यदर्शन घेऊन मागच्या गेटने हळूहळू बाहेर पडणार आहात. माझी विनंती आहे, पुढे येण्याचा प्रयत्न प्लीज आपण करू नका. सगळ्यांना नम्रपूर्वक विनंती आहे. सत्यनो देशानमेव शुकमेनाः प्रप्रदातानन्दानिह ऊर्जन्म देहित्वे पादे चातुखपादे. पुढच्या बाजूला येण्याचा प्रयत्न कृपया कोणी करू नका. सगळ्यांना नम्र विनंती आहे. मागच्या बाजूला रक्षातो कम तत्मना. मागच्या बाजूला गेट आहे, त्या मागच्याच बाजूने हळूहळू आपण बाहेर पडूया. बाहेर प्रचंड गर्दी आहे, खूप गर्दी आहे. हळूहळू मागच्या बाजूने बाहेर पडा. सर्वांना नम्रपूर्वक आवाहन करण्यात येत आहे, पुढे येण्याचा प्रयत्न आपण करू नका. पोलीस विभागाला सहकार्य करूया. मला माहिती आहे या जागेवरून आपले पाय निघायला तयार नाहीयेत. अरे मित्र, आपल्या सगळ्यांचं ट्रायपॉड हलते ना. हातोनात न भरून येणारं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. ट्रायपॉड हलते. हो. खर तर आपल्या सर्वांची शांतता आणि शिस्त हीच आदरणीय दादांना खरी श्रद्धांजली असणार आहे. मागच्या बाजूने हळूहळू बाहेर पडा. आपली शिस्त, आपला संयम, आदरणीय दादांकडून घेतलेले आपण हे गुण आपल्या सगळ्यांना नम्रपूर्वक विनंती आहे, शांतता आणि शिस्त पाळूया. मागच्या बाजूने हळूहळू बाहेर पडा. सर्वांनी स्वतःच्या मागच्या बाजूला मोठं गेट आहे, तिथून हळूहळू बाहेर पडूया. त्या ठिकाणी स्क्रीन आहे, त्यामुळे पुढे येण्याचा प्रयत्न करू नका. आपण जिथे आहात तिथूनच अंत्यदर्शन घेऊन पाठीमागच्या गेटनं परत जायचं आहे. कुठलाही भावनात्मक करून कुठलाही इन्सिडेंट होणार नाही याची आपण नोंद घ्यायचं. पोलीस बांधवांना विनंती आहे, आपण आपल्या जागा घ्याव्यात, जागा सोडू नयेत. सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी आपल्या जागा घ्याव्यात. लोकांना आवाहन करावं की या शिस्तीत आणि संयमात या ठिकाणी अंत्यदर्शनाला उभे राहिले. याच शिस्तीत आणि संयमात दादांच्या आठवणी घेऊन ते कुठलाही इन्सिडेंट फ्री आपापल्या घरी जाणार आहेत. प्रचंड मोठा जनसागर आणि या ठिकाणी या मैदानात एकत्र जमलेले सर्व नागरिक कुठलाही इन्सिडेंट आपापल्या घरी जाणार. अजित पवारांना साश्रूपूर्ण नयनांनी सर्वांनी अखेरचा निरोप दिलाय आणि आता पोलिसांकडनं हेच आवाहन केलं जात आहे, कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं सगळी मंडळी, अजितदादांचे चाहते कार्यकर्ते हे बारामतीत दाखल झालेले होते त्यांच्या शेवटच्या क्षणांचे सोबती होण्यासाठी.
या सर्वांनी आता शिस्तीत बाहेर पडावं. म्हणजे दादांनी कायम आपल्या कार्यकर्त्यांना शिस्तीचे धडे दिले आणि ती शिस्त सर्वांनी जपावी हेच आवाहन सातत्यानं या सगळ्या उपस्थित मंडळींना केलं जात आहे. मग आजचा क्षण अश्विन खरोखर स्तब्ध करणारा क्षण होता, सर्वांना शांत करणारा क्षण होता. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात गेली 40-44 वर्ष घोंगावणारं एक वादळ, अजित पवार नावाचं वादळ कायमस्वरूपी शांत झालंय. सर्व गेट ओपन करा, सर्व गेटमधून मागे महाराष्ट्रानं म्हणजे काल अजित पवारांच्या निमित्तानं अनेकांनी त्याची आठवण काढली की महाराष्ट्रानं असे अनेक धडाडीचं नेतृत्व अकाली गमावलेलं आहे, ज्यामध्ये प्रमोद महाजनांचं नाव आपल्याला घ्यावं लागतं दुर्दैवानं. आर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विलासराव देशमुख, महाराष्ट्राचे कार्यतत्पर मुख्यमंत्री ते राहिलेले होते. त्याचबरोबर अजित पवारांचं नाव त्या यादीमध्ये दुर्दैवानं जोडलं गेलं. अशी अनेकांची आठवण ज्यांनी अकाली एक्झिट घेतली, म्हणजे बरंच काम गोपीनाथ मुंडेंचं नाव आहे. म्हणजे ज्यांचं खरं तर ज्यांच्याकडनं खूप मोठं काम घडणं हे महाराष्ट्रालाही अपेक्षित होतं आणि त्यांचं जाण्याचं वय नव्हतं. अशा काळामध्ये त्या नेत्यांचं जाणं आणि ती निर्माण झालेली पोकळी भरून काढणं हे खरोखर खूपच अवघड बनून जातं पक्षासाठी, कार्यकर्त्यांसाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या कुटुंबासाठी सुद्धा. खरं. आणि आपण त्यांना महाराष्ट्राचे नेते म्हणतोय असं कारण ते विशिष्ट मतदारसंघ, विशिष्ट जिल्हा असे सीमित राहिलेले नाहीयेत. ते पक्षापुरते पण सीमित राहिलेले नाहीयेत. ते पक्षाच्या पलीकडे, जिल्ह्याच्या पलीकडे असे पोहोचलेली ही सगळी नेते मंडळी होती, ज्यांचा संचार सर्वत्र असायचा, ज्यांचा कामाचा आवाका, ज्यांचा झपाटा प्रचंड होता, ज्याच्यात अर्थातच अजित पवारांचं नाव आपल्याला घ्यावं लागेल. सकाळपासून सुरू होणार त्यांचा दिवस, कालही त्यांच्या 4 सभा नियोजित होत्या. तर अशा पद्धतीने प्रचंड ऊर्जा, प्रचंड कार्यक्षमता असं सगळं भरलेला असा हा नेता, आणि तो अचानक जेव्हा निघून जातो तेव्हा फार म्हणजे ह्या सगळ्या मंडळी जे त्यांच्याबरोबर वावरलेत किंवा जे त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनोवस्था आपण समजू शकतो की काय आत्ता त्यांच्या मनामध्ये कालवा होत असेल, गलबलून आलं असेल. कारण ते सगळे क्षण आता आठवत असतील जेव्हा कदाचित एखाद्या सभेचं नियोजन असेल, एखाद्या कुठल्या तरी कार्यक्रमाचं नियोजन असेल, विकास कामाचं भूमिपूजन असेल, त्याच्यासाठी झालेला फोन कॉल असेल, किंवा काही वैयक्तिक पातळीवर जेव्हा कार्यक्रमासाठी त्यांनी आमंत्रण द्यायला फोन केला असेल. हे सगळे क्षण माझी खात्री आहे की ही जी मंडळी आहे तिकडे यांच्या प्रत्येकाच्या मनामध्ये तो आवाज, जसं आपण मगाशी म्हटलं की त्यांचं 1 मिनिट सारखा तो त्यांचा संवाद असेल, किंवा आणखी काही त्यांची जी विशिष्ट शैली होती जी अजित पवार शैली म्हणून ओळखली जायची, तर त्यातले अनेक संवाद, अनेक शब्द हे कायम या मंडळींच्या कानामध्ये, मनामध्ये कायम घर करून राहतील. आणि सदैव ती एक काय म्हणूया आपण मोकळी जागा किंवा अनुपस्थिती जी आहे ती कायम त्यांना आयुष्यभर या सगळ्या मंडळींना ती जाणवणार आहे. कारण असा एक माणूस आपल्यातनं निघून गेला जो कायम प्रत्येक क्षणी आपल्या सोबत होता, 24/7 म्हणतात तसा आपल्यासाठी तत्पर होता, आणि त्या माणसाला आपण आज गमावलं. आणि कायम प्रत्येकाला हवा असं वाटणारा नेता. म्हणजे माझ्या जिल्ह्यात, माझ्या तालुक्यात अजित पवारांनी यावं, त्यांनी इथे एखादी सभा घ्यावी, ती सभा गाजावी, आपल्याला येऊन भेटावं. प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असायची की माझ्या घरी दादांनी यावं. पार्थ पवार सर्वांना एक प्रकारे काय म्हणूयात आपण की इतक्या मोठ्या संख्येनं, म्हणजे काल रात्री जय पवारांनी सुद्धा जेव्हा संबोधित केलं त्यांनी तेच म्हटलं की माझ्या वडिलांवरचं प्रेम आहे की जे तुम्हा सर्वांच्या येण्यानं, तुमच्या सर्वांच्या भावनांमधनं प्रतीत झालेलं आहे. आणि ही बारामती कायम दादांच्या पाठीशी उभी राहिली, पवार कुटुंबाच्या पाठीशी उभी राहिली. आणि हेच बारामतीचं, महाराष्ट्राचं प्रेम हे दादांच्या अखेरच्या क्षणांमध्ये सुद्धा त्यांच्या सोबत राहिल्याचं दृश्य आज महाराष्ट्रानं पाहिलंय. आपल्याला अभिवादन करतात पवार कुटुंबियांच्या
आदरणीय दादांच्या प्रेमापोटी सबंध महाराज अजितदादा इतकं मोठं व्यक्तिमत्व राजकारणातलं राहिले, पण अजितदादांची दोन्ही मुलं ही राजकारणामध्ये तशी फारशी सक्रिय आपल्याला दिसली नाही. म्हणजे पार्थ पवारांनी एक लोकसभेची निवडणूक लढवली, पण त्यामध्ये त्यांना फारसं काही यश मिळू शकलं नाही आणि मग ते अलिप्तच झाले संपूर्ण राजकारणामधनं. अजय पवार हे सुद्धा राजकीय दृष्ट्या कधी आपल्याला ऍक्टिव्ह दिसले नाही, पण अर्थात जेव्हा